दुधापासून रबडी बनवताना दूध घट्टसर होईपर्यंत अगदी तासनतास ते आटवून घ्यावं लागतं आणि मग यामध्ये वेळ आणि श्रम हे जास्तच लागतं. पण इथे आज आपण अगदी 10 मिनिटात छान मलईदार दाणेदार अशी घट्टसर अशी दुधापासून रबडी तयार करणार आहोत. चला तर मग अगदी कमी श्रमात आणि कमी वेळेत आपण इन्स्टंट रबडी रेसिपी पाहूयात. इथे पॅनमध्ये मी पाऊण लिटर दूध घेतलेली आहे आणि गॅसवर अगदी मंद आचेवर हे मी छान उकळवून घेत आहे. दूध उकळत असताना त्याच्यावर जी साय येते ती साय न काढता आपण त्याच दुधामध्ये मिक्स करत राहणार आहोत. अगदी मंद आचेवर आपण या पद्धतीने चमच्याने सतत हलवत हे दूध आपण छान उकळवून घेणार आहोत. आता यामध्ये मी एक अर्धी वाटी साखर मिक्स करून घेत आहे. साखर देखील छान विरघळवून घेऊयात. पहा इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी एक छोटा चमचा कस्टर्ड पावडर देखील घेतलेली आहे. दुधाला अगदी इन्स्टंट दाटसरपणा येण्यासाठी आता इथे माझ्याकडे काही कंदी पेढे आहेत आणि हे कंदी पेढे मी मिक्सरमध्ये काढून त्याची अशी छानशी पावडर करून घेतलेली आहे. किंवा याच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे ब्रेड असतील तर ब्रेड क्रम्स देखील आपण वापरू शकतो. एकदम गरम दुधात आपण मिल्क पावडर मिक्स केलं की त्याच्या गुठळ्या होण्याच्या शक्यता असतात, म्हणून मी थोडंसं थंड दूध घालून त्याची छानशी अशी गुठळी न होता कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर या दोघांची पेस्ट करून घेतलेली आहे. आता छान उकळलेल्या दुधात आपण तयार करून घेतलेली सर्व पावडर मिक्स करून घेऊयात. आता याच दुधात आपण वरून एक चिमूटभर केशर देखील मिक्स करून घेत आहोत. आता आपण जी मिल्क पावडरची पेस्ट करून घेतली होती ती देखील या दुधामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर याच्यामध्ये कस्टर्ड पावडरची जी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती सुद्धा याच्यामध्ये घालूयात. आता हे सर्व घटक दुधात एकजीव होईपर्यंत आपण हे दूध छान खळखळून उकळवून घेऊयात. दुधावरची अगदी फ्रेश अशी साय घेतलेली आहे आणि ती छान अशी फेटून मी घेत आहे. आता हे फेटून घेतलेली साय देखील आपण या दुधामध्ये घालूयात. त्यामुळे आपली रबडी अगदी क्रीमी आणि टेस्टी होईल. जसं जसं हे दूध उकळत जाईल तसं या पॅनच्या कडेला जी मलई लागेल ती मलई अशी खरडून आपण दुधामध्ये मिक्स करत राहणार आहोत. त्यामुळे अगदी मलईदार आणि दाणेदार आणि घट्टसर अशी रबडी आपली तयार होईल. पहा अगदी कमी वेळात आपली अशी घट्टसर अशी रबडी तयार होत आहे. आता यामध्ये मी क्रश्ड ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेत आहे. आता वरून याच्यामध्ये अगदी पाव चमचा आपण वेलची पूड देखील मिक्स करून घेत आहोत. पहा अगदी मस्त दाटसर आणि अगदी दाणेदार लच्छेदार अशी रबडी आपली तयार आहे. दुधाला दाटसरपणा येण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही ताज्या ब्रेडचा चुरा म्हणजे ब्रेड क्रम्स देखील घालून छान शिजवून घेऊ शकता. अगदी कमी वेळेत आणि कमी श्रमात आणि सिक्रेट पदार्थ वापरून तयार केलेली अशी रबडी तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असाल. घरी अचानक पाहुणे आले की तेच गोड पदार्थ करण्यापेक्षा अगदी इन्स्टंट तयार होणारी अशी रबडी नक्की तयार करा. आपली तयार झालेली रबडी मी इथे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपण वरून गार्निशिंगसाठी आणखीन थोडे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालत आहोत. आजची स्वादिष्ट आणि चविष्ट रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशी ही दाणेदार दाटसर रबडी आणि गरमागरम पुरी असा फक्कड मेनू आजच तयार करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.